आपल्या आजनावळे आणि घाटघर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जो अदानीचा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रकल्प होणार आहे त्याच्या विरोध म्हणजे तिथं होऊ नये याच्याकरता सूरजभाऊ वाजगे 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन या दिवशी उपोषणाला बसलेले आहेत. आज तिसरा दिवस आहे. त्यांना भेटण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यांची जी मागणी आहे की तिथं प्रकल्प होऊ नये त्याचे विविध कारणं आहेत, ज्यामध्ये तिथलं इको सेन्सिटिव्ह झोन असेल किंवा तिथं जे प्रकल्पग्रस्त होणार आहेत किंवा तिथल्या मायनिंग ॲक्टिव्हिटीमुळं खोदकाममुळे तिथलं जे काय डोंगर रांगा डिस्टर्ब होणार आहेत किंवा तिथे विशेषतः एखादा प्रकल्प जर करायचा असेल तर आदिवासी प्यासा ग्रामपंचायतच्या ज्या परवानग्या घेतल्या पाहिजे ते कुठल्याही प्रकारच्या घेतलेल्या नाही आहेत. आदिवासी प्यासा क्षेत्रामध्ये जर एखादी गोष्ट करायची असेल तर तो किती मोठा नेता असो, किती मोठा प्रशासकीय अधिकारी असो, किती मोठा उद्योगपती असलो तरी त्या गावच्या ग्रामपंचायतच्या ठराव घेतल्याशिवाय कुठल्याच गोष्टी करता येत नाही असं भारत सरकारच्या कायद्यामध्ये आहेत. त्याचं कारण असं आहे, आदिवासी समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा आणि ज्या पद्धतीचं आदिवासी समाजाचं जंगल, जल म्हणजे पाणी आणि तिथली जमीन त्याच्यावर असणारं प्रेम आणि त्यांनी आत्तापर्यंत करत आलं आहे त्याचं जतन, त्याच्यामुळं तो कायदा भारत सरकारने केलेला आहे. या सगळ्या कायद्याला बगल देऊन अदानीचा जो प्रकल्प होत आहे तो तिथं होऊ नये अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यांना बळ मिळावं याच्याकरता राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी सूरजभाऊ आज इथं उपोषणाला बसलेले आहेत. मी इथं आल्यानंतर त्याची तब्येतीची विचारपूस केली आणि हे उपोषण कसं सुटेल किंवा आपला प्रश्न मार्गी कसा लागेल त्याच्या बाबतीत त्याच्याबरोबर चर्चा केली. तहसीलदार साहेबांना फोन केला. ते अर्ध्या पाऊण तासाने इथं उपोषणस्थळी भेट देण्यासाठी येणार आहे आणि याच्यातून मार्ग कसा काढावा असं काही गोष्टी मी त्यांना सांगितल्यात आणि ते आल्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा करून हे उपोषण वाया जाणार नाही, हे उपोषणाचं फलित ठरेल आणि त्याच्या माध्यमातून हा प्रकल्प इथं होणार नाही याच्याकरता पुढची पावलं उचलली जातील. आणि सूरजभाऊंची सामाजिक कार्य, आजपर्यंतचं सामाजिक जीवन, तो माझा जवळचा मित्र आहे. त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्याबरोबर आमचा युवक अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. समाजाची प्रति तळमळ ही मी त्याची जाणतो, म्हणून त्याची तब्येत चांगली राहावी, उपोषणामुळं त्याच्या तब्येतीवर कुठला परिणाम होऊ नये याच्याकरता मी आज इथं आलेलो आहे. आणि म्हणून त्याच्यातून तहसीलदारबरोबर चर्चा करून एक चांगला मार्ग निघेल याचा आम्ही सारासार विचार करून त्याचं उपोषण थांबवणार नाही, पण स्थगित करून कसं पुढं जाता येईल त्याची चर्चा आम्ही थोड्या वेळाने करू. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना कळवू. पण आज मी सूरजभाऊच्या उपोषणाला इथं पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. माझ्या समेत जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकासभाऊ दरेकर, आमचे युवा नेते अजिंक्यजी गोलप, आमचे नगरसेवक आकिफभाई इनामदार, आमचे जुन्नर शहरातले नेते फिरोजभाई पठाण, अतुल पाटील घोलप, त्याचबरोबर विजू शेठ ढामसे, आमच्या समेत आले नगरसेवक प्रशांत सरायकर, नगरसेवक गणेश पातुरकर, राजू बोनट, हे सगळे इथं आलेत. सूरजभाऊला आम्ही इथं पाठिंबा देण्यासाठी आलो. नितीन शेंडे आलेत, आमच्या गावातले आमचे शेजारी ॲडव्होकेट राजूभाऊ कोल्हे इथं आलेले आहेत, आमचे हांडे काका आणि इथे आलेत. आम्ही सगळे शेजारी राहिले भाऊ. आम्ही हांडे काका मी इथे प्रेमापोटी सगळे आलीत. आमची ही पिंपळवंडीची वाघताई आलीत, राजू इथं आलेला आहे. आम्ही सगळेजण सूरजभाऊला इथं पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. 21 तारखेला जी जनसुनावणी होणार आहे, मुळात ती जनसुनावणी बेकायदेशीर आहे असं अनेकांचं मत आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जनसुनावणी जी होणार आहे ती बेकायदेशीरच आहेत. आदिवासी विभागामध्ये जर काही गोष्टी करायच्या असतील तर मुळात त्या गावच्या ठराव पाहिजे, त्या गावच्या ठरावाच्या दृष्टिकोनातून चर्चा केली पाहिजे, ते लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे. ठीक आहे, प्रकल्प चांगला का वाईट याच्यापेक्षा प्रकल्प करत असताना आपल्याला फायदे काय काय होणार आहे किंवा त्यातून लोकांचे जे काही समज असेल, गैरसमज असेल ते दूर करणे, त्यांच्यावर चर्चा करणे, मग नंतर पुढचं करायचं ना.
हा प्रकल्प म्हणजे आमने आम्हाला ठरा आहे आणि तुमच्यावर आता लादणार आहे, अशा प्रकारचं जर कार्य असेल तर हे काय आम्हाला मान्य नाही. त्यातून किती समज गैरसमज बाकीच्या गोष्टी या सगळ्या करणार आहेत. तिथं जे काही जैवविविधतेचं नुकसान होणार आहे ते काही जनसुनावणीमध्ये थोडे होणार आहे. त्याच्यावर डिस्कशन झालं पाहिजे की हे आम्हाला आमच्या तज्ज्ञांना असं वाटतं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तिथे एकूण सेन्सिटिव्हिटी झोन असल्यामुळं अहो घराला पाया खांदायला बंदी आहे आणि तुम्ही तर फार इकडून तिकडे बोगदा करणार आहे. आता सह्याद्रीच्या रांगामध्ये आपण सगळीकडे बघतो की भूस्खलन होते. का होतंय की जेव्हा या सह्याद्रीच्या रांगा ज्या ज्वालामुखीतून उभ्या राहिल्या त्यानंतर हजारो आणि शेकडो वर्ष ऊन वारा पाऊस थंडी उन्हाळे त्यांनी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता माती ते काय म्हणजे डोंगर कडा दगड सोडतात अशी परिस्थिती आहे. मग ते सोडू नये म्हणून फॉरेस्टचे तिथं प्रोजेक्ट्स कुठले कुठले वृक्षारोपणाचे वगैरे येते आणि माळींसारखी घटना घडली. आता काही काही ठिकाणी भूस्खलन झालं, तळेरांना काय झालं, बिवाड्याला काय झालं, परत घाटघर आजनावळे पांगुळ गावांचे तिथं काही काही ठिकाणी असे डेंजर स्पॉट्स आहे. तिथं रिटेनिंग वॉल्स किंवा गॅबियन वॉल्सचे प्रोजेक्ट करून आपत्कालीनमधून प्रोव्हिजन्स करतो आहे आणि याला सगळ्यांना बगल देऊन तुम्ही डायरेक्ट बोगदा करणार, तिथं खांडणार, तिथं भूमिहीन होणार. निदान ज्यांच्या जिथं करतायत त्यांच्यावर चर्चा तर केली पाहिजे. हे असं जनसुनावणी ठेवून त्यातून काय होणार आहे, त्याचं डिस्कशन झालं पाहिजे, त्याचं पॉईंट वाईज तयारी केली पाहिजे. फक्त आम्ही ठरवलं आहे आणि याच्यातून तुम्ही काय करायचं नाही म्हणून हे काय आमचे बाप लागून गेले का. आता काही शिष्टमंडळ काल गेलं होतं कलेक्टर ऑफिसला, तर ते कलेक्टर म्हणतात नाही असं नाही, हे नाही, ते अदानीचं नाव घेऊ नका, गव्हर्नमेंटने ठरवलं आहे आणि तुम्ही काय करू शकत नाही. त्याला मग प्यासा गावचं त्याला नाही तसं काय नाही, मला कलेक्टरला राईट्स आहे ते आम्ही ओव्हरऑल करू. मग कलेक्टर काय आमचा मालक झाला काय. कलेक्टर प्रशासनातला अधिकारी तो आमचा नोकर आहे. तो जो काही पैसे खातोय तो आमच्या करातून पैसे खातोय, त्याने आमची सेवा करायची. प्रशासनातला अधिकारीचे जिल्ह्याचा प्रमुख झाला म्हणून तो काय आमचा मालक नाही झाला. आमचं जे काय म्हणणं आहे तुम्हाला ऐकून घ्यायचं नाही. ते आदिवासी लोक काल गेल्यानंतर त्यांना काहीतरी अशी बडबड करीत राहिला ते थोडी चालणार आहे. मग अशा प्रकारचा जर अन्याय केला आणि एखाद्याच्या डोक्यात राग आला आणि मग म्हणतं की आतंकवादी आहे आणि हिने असं केलं आणि तसं केलं, का नाही लोक तयार होणार तशी. तुम्ही गुन्हेगारीकडे ढकलण्यासाठी ती जी लेकरं आहेत त्यांच्या मनामध्ये तसा आतंकी विचार तयार करण्यासाठी, त्यांना रिबेलियन तयार करण्यासाठी, बंडखोर तयार करण्यासाठी, त्याच्यातून समाजाला अजून मुख्य प्रवाह यांना आणायचं तर यांना अजून हे करण्यासाठी हे प्रवृत्त करत आहात तुम्ही. त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्यायला पाहिजे. इथले जे लोकप्रतिनिधी असतील, आजी माझे आमदार असतील, आजी माझे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, त्यांच्यावर चर्चा करून त्या लोकांना घेऊन, तिथले ग्रामपंचायतीचे सरपंचांना बोलून घेऊन, तिथले जे प्रमुख नेते जे प्रमुख पदावर काम केलेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यावर चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला असं करा ना. नाही वाटलं त्यातून तर आम्ही ठरवू काय करायचं. पण असं लादून जर करणार असेल तर हे योग्य नाही. म्हणून सुरेश भाऊचं जे मागण्या आहेत ते प्रशासकीय पातळीवर कलेक्टर साहेबांनी मान्य केले पाहिजे असं या मताची आहे आणि त्यातून मग करायचं नाही करायचं ते पुढे ठरवतो. तुम्ही सत्तेत आहात तरी देखील तुम्हाला यासाठी संघर्ष करावा लागतोय, काय सांगाल तुम्ही. आता हा जो प्रकल्प मुळात जेव्हा आला त्याच्या बाबतीत कुठलीच लोकप्रतिनिधीला कुठली कल्पना दिलेली नाही, गाव लेवलला विचार नाही. ते वरच्या लेवलला एनर्जी डिपार्टमेंटच्या सचिवांनी आणि अदानी ग्रुपनी त्याचे ॲग्रीमेंट्स करून ते केलेले आहेत आणि उलटी गंगा व्हायला लागली आणि वरतून ते प्रोसेस व्हायला लागले. आता जेव्हा ही 21 तारखेची जनसुनावणी आहेत तर आम्ही पण आमचे नेते जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या कानावर घालून की आमचे लोक हे आदिवासी बांधव अस्वस्थ आहेत, आम्हाला हा प्रकल्प इथं नाही पाहिजे. त्याच्याकरता सत्तेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांना ते सांगून त्या पद्धतीने हा प्रकल्प इथं होणार कसा नाही किंवा लोकांबरोबर चर्चा केली गेली पाहिजे. तुम्ही डायरेक्ट नोटिसा काढून जनसुनावणी ठेवतात, याला काय अर्थ नाही आणि त्याच्यामुळं ते लोक एकदम अत्यंत हवालदिले आहेत. त्या गोष्टी मी उद्या योगायोगाने मुंबईला जाणारच आहेत दुसऱ्या इतर कामांसाठी, तर ह्या गोष्टी मी वहिनींपर्यंत ते बोलणारच आहे आणि त्यातून सत्तेच्या मार्गाने कसा मार्ग निघेल ते म्हणा. शेवटी मार्ग काढायचा आणि त्यातून जर मार्ग निघत नसेल तर आम्ही बी या आमचे जे बांधव आहेत, जे आता पोपट मामा हे आमचे नेते आहेत, वल्लभ शेठच्या बरोबरीने काम केलेलं आहे, त्यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्ही काही मागं पुढं बघणार नाही.
आम्ही पण जमिनीवर उतरून मग कोणी काय असा ना अदानी असू फादानी असू नाही तर मुख्यमंत्री असू नाही तर कोणी काय असा ना त्याच्या विरोधात आम्ही लढणार म्हणजे लढणारच. या आंदोलनादरम्यान तुमच्यावर काही राजकीय आरोप देखील झाले होते, काय तुमचं उत्तर आहे त्याच्यावर? काय राजकीय आरोप झाले? 2022 मध्ये हा प्रोजेक्ट जो आहे तो सँक्शन झाला होता, तुम्ही त्यावेळेस तत्कालीन आमदार होतात, त्यावेळेस तुम्ही विरोध केला नाही, असे काही राजकीय आरोप देखील झाले. कसं आहे, तो जो MOU ज्यावेळेस झाला तो कोणालाही विश्वासात न घेता परस्पर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी आमदार असतानाच जेव्हा काही ग्रामपंचायतींना नोटिसा किंवा या सगळ्या गोष्टी आल्या होत्या तेव्हा आजीदादांना सांगून मग आम्ही या गोष्टी सगळ्या थांबवल्या सुद्धा होत्या. आता राजकीय आरोप करणाऱ्यांची बुद्धी किती आहे हा माझ्यासमोर प्रश्न आहे. 21 जूनला एकनाथ शिंदे मुंबईतून सुरतला पळाले. 29 जूनपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. 30 जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र उद्धव साहेब ठाकरे नंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे त्यांचेच नेते आहेत ना. मग त्यांच्या सरकारने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जर MOU केला असेल, आम्ही म्हणतो का सेनेनेच केला, उद्धव साहेबांनीच केला, शिंदे साहेबांनीच केला, मग त्याची दोषी शिवसेनेचे असा आमचा आरोप नाही आहे ना. अशी जर गोष्ट घडली असेल तर त्याच्यातून आपण पुढं कसं जायचं? हा प्रकल्प जर आपल्या इथं करायचा नसेल तर तो थांबवायचा कसा, याच्यावर आपण स्टेप्स घेतले पाहिजे. अदानीचे जे काही हस्तक आहेत ते या तालुक्यामध्ये फिरतात. जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत अशा काही लोकांना ते भेटलेले सुद्धा आहेत. त्यांचे जे काही अधिकारी आहेत काही लोक मला सुद्धा भेटलेले आहेत. कोण कोण मॅनेज झाले, कोणी किती पैसे घेतले ते माझ्याकडे आल्यानंतर आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला अमुक अमुक मदत करू, या लोकांना तुम्ही जाऊन सांगा असे पण सांगितले. पण मी त्याला काय त्यांच्या काय गळायला लागलो नाही किंवा तुम्ही करत पण नाही. लोकांचं काय म्हणणं आहे त्याच्याकरता मी आजनावड्याला गेलो होतो. आजनावड्याला गेल्यानंतर योगायोगाने जवाहरलाल लांडे त्यांनी सांगितलं तिकडे दशक्रिया आहे, तिथं लोकही भेटतील, चर्चा करू. आम्ही तिथं गेलो होतो. माझ्यावर काही पत्रकार सुद्धा तिथं होते. ते लोकांबरोबर म्हणले बघा प्रकल्प इथं होणार आहे असं त्या नोटीसद्वारे कळतंय, तुमचं काय म्हणणं आहे ते मी ऐकायला आले. मग सगळ्यांनी सांगितलं आमचा विरोध आहे, असं आहे तसं आहे, आदिवासींवर अन्याय होणार, इथे भूस्खलन होणार, इथलं सगळ्या गोष्टी होणार. त्यांनी सांगितलं म्हणजे ज्यांच्या जमिनी जाणार त्यांचं काय म्हणणं आहे. तिथले तसे 5 लोक होते. म्हणजे काय म्हणणं आहे ते म्हणजे नाही आम्हाला नाही करायचं, आमच्या जमिनी येणार आहे. म्हणजे तुम्हाला पैसे दिले, हे सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी केल्या. आम्ही नाहीच म्हणले, आम्ही जमीन जाऊन देणार. ठीक आहे म्हणून मग आम्ही लढणार. मग आता आपण लढून हा प्रकल्प होणार नाही याच्यासाठी लढायचं का याचे देशे पैसे घेऊन गप व्हायचं? काहींनी पैसे घेतलेले सुद्धा आहेत. त्याचे काही दिवसात माझ्याकडे पुरावे सुद्धा येतील, त्याची सगळी मला माहिती मिळाली. असे काही ठराविक लोक आहेत, त्यांनी ह्या पापामध्ये सहभागी होऊ नये. त्यांनी सगळ्यांनी तो विषय सोडून द्या. तालुक्यातील लोक असतील, अनेक नेते मंडळी असतील, शरददादा सोनवणे असेल, मी असेल, इतर सगळे लोक असेल, हा प्रकल्प आम्ही इथं होऊन देणार नाही. पण तरीसुद्धा काही गोष्टी जर आडमोठ्या पद्धतीने जर पुढे जात असतील तर हे योग्य नाही असं मला इथं म्हणायचं. एवढंच काय, मी सगळेजण ऐका बरं का. मी काय राजा भाऊ तू तर नक्कीच ऐक. प्रकल्प तो होणारच आहे, त्याच्याकरता आपल्या गाड्या डंपर बाकीचे मशिनरी तयार ठेवा असं एका नेत्याने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ते म्हणते त्यांच्या सांगितले. मला काही जर म्हणले की आपलं काय बघा येते का, अरे म्हणलं तो प्रकल्पच करायचा नाही आपल्याला, तुला कुठं नाही तेवढ्या नेत्यांना असं सांगितलेलं आहे. म्हणजे यांची पुढची तयारी. म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं आहे की बाबांनो आपल्याला याच्यात कुठल्या प्रकारचं राजकीय याच्यामध्ये गोष्ट आणू नका. राजकीय भांडण्यासाठी आपल्याला भरपूर आहे. इलेक्शन येणार आहे, आपण बिनधास्त एकमेकांच्या विरुद्ध लढू. तिथं काय राजकीय पटल्यावर काय वाद होईल. त्यानंतर सुरेश भाऊनी माझं काम करू नाही तर नाही करू किंवा काय करू, मी उभा राहील नाही काय त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. पण हा प्रकल्प करायचा नाही, हा प्रकल्प आपल्याला बाहेर काढायचा आहे, त्याच्याकरता तरी आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. आत्ता अशा पद्धतीने वेगळी दिशा घेऊन जर करणार असेल तर हे पाप तुम्हाला इथंच फेडायला लागेल.
हे मी ठामपणे बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज आणि राघोजी भांगरेच्या साक्षीने सांगतो. एक शेवटचा प्रश्न घेतो. सूरज वाजगेकर तर गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत, परंतु जुन्नर पोलिसांनी त्यांना एक नोटीस बजावलेली आहे की जी सह्याद्री बचाव समिती स्थापन झालेली आहे, तर तिचं पाठिंब्याचं पत्र घ्या किंवा मग आजनावळे ग्रामपंचायतीचं पाठिंब्याचं पत्र घ्या, अन्यथा तुम्ही उपोषण करू नका. आता एखाद्या गोष्टीसाठी जर कोणी उपोषण करत असेल तर याशी पत्र त्याला आणायला लावणं कितपत योग्य आहे? नाही, आणायला लावणं हे योग्य तर नाहीच आहे, पण त्यांचा पाठिंबा आहे म्हणून तो इथं बसला. तो पण त्या गावात गेला होता. मी ते न्यूज चॅनल बातम्या बघितले, तुमच्याच कोणाच तरी बघितले. तिथे सगळ्या लोकांनी जे सांगितले हे न्यूज काय खोट्या होत्या का मॉर्फ AI व्हिडिओ होता जो तो बोललास ना, म्हणून ते बोलले हाच पुरावा आहे. आणि त्या लोकांचं सगळं म्हणणं आहे, त्यांच्या समोर यांनी घोषणा केली की असं असं आहे. त्याच्यामुळं सूरज भाऊला मला सांगणे, हे पोलिस काय पत्र दिलं काय नाही. अतुल बेनके तुझा भाऊ इथं उभा आहे. कोणी जर काय असेल ना त्याच्याकडे बघण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, म्हणून काही काळजी करायची कारण नाही. मग कलेक्टर होऊ नाही तर कोणी होऊ नाही तर काही करू, आपण आपल्या मुद्द्यावरून हटायचं नाही. आपण लिगली टेक्निकली आणि लोकांच्या अस्मितेसाठी लढायचं. आणि माझी पुन्हा तुमच्या माध्यमातून सूरज भाऊलाही विनंती आहे, प्रशासनातल्या अधिकाऱ्याला विनंती. मी मागाशी तहसीलदारला फोन केला आहे, ते थोडं येत आहेत. सूरज भाऊनी पण मी जे काही विनंती सांगेन ती जरा ऐकावं. त्या लढायला मी त्याच्याबरोबर आहे. उपोषण आपण तहसीलदारचे समाधानकारक आम्हाला जर मिळालं तर ते उपोषण स्थगित करून पुढं काय पाऊल उचलायची, काय दिशा द्यायची हे आम्ही चर्चा अंती तुम्हाला कळू. 21 तारखेला जी सुनावणी होणार आहे, मग त्याच्यावर काय तिथे जाऊन बहिष्कार घालणार की ती सुनावणी होऊच नाही यासाठी प्रयत्न? नाही, 21 तारखेची सुनावणी रद्दच करायची, याच्याकरता ही आमची पहिली मागणी आहे. आणि जर अशा पद्धतीने जर 21 तारखेला जर ते सुनावणी घेणार असतील तर आम्ही आमची टीम तयार करू आणि जो अधिकारी इथे येईल त्याचे तंगडे तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. फार काही गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण ती सुनावणी आम्ही होऊनच देणार नाही.